करते आपल्याला. ठीक आहे. तर उभा राहायचं सर्वांनी. तर सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम बघूया 5-10 मिनिटं. त्यानंतर आपल्याला अभ्यासक्रमानुसार सिलेबसनुसार बघूया. कारण योगामध्ये प्रवेश करायच्या अगोदर आपल्याला सूक्ष्म व्यायाम करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून शरीर आपलं योगासनं करण्यासाठी तयार होतं. दुनियाचं समोर घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पूर्ण घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दोन्ही हात जुळवायचे आणि सूक्ष्म व्यायाम करताना श्वासाचा जो नियम आहे तो दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे. बघा कसं करायचं आहे. श्वास घेत 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4, 5. थोडा परत दुसरा प्रकार. आता समोर घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. थोडा परत समोर. एक. आता बघ. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. सोडा. तशाच पद्धतीने कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. एक. दुसऱ्या बाजूला लगेच. एक. पूर्ण वरती सोडा. एक. श्वास घेत आता दोन्ही वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. चार. 5. 6. 7. दोन्ही हातात एक रोटेशन घेऊया एका हाताचं. 1, 2, 3. विरुद्ध दिशेने 1, 2, 3. दुसऱ्या हाताने 1. श्वास घेत वर यायचं. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. 1. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन्ही हाताने करूया. 1. विरुद्ध दिशेने. सोडा. दुसरा प्रकार. 1, 2, 3, 4, 5. सोडा. पुढे मानेचे प्रकार घेऊया. बाजूला. समोर. बाजूला. समोर. 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 दुसरा प्रकार. समोर. 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 समोर.
पूर्ण वर बघायचं आहे. एक, दोन, तीन. समोर. परत एक, एक, दोन, तीन. परत एक, एक, दोन, तीन. सोडा. दुसरा प्रकार. श्वास घेत बाजूला. एक, एक, दोन, तीन. सोडा. दुसऱ्या बाजूने श्वास घेत. एक, दोन, तीन. सोडा. परत दुसऱ्या बाजूने. एक, दोन, तीन. सोडा. परत एक, दोन, तीन. सोडा. थोडंसं पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात समोर. एक, समोर, दोन, समोर, तीन, समोर, चार, समोर, सहा, समोर, सहा, समोर. परत श्वास घेत बाजूला करायचा आहे. एक, दोन, तीन. थोडा. दुसऱ्या बाजूने. एक, दोन, तीन. थोडा. परत एक, दोन, तीन. थोडा. परत श्वास घेत. एक, दोन, तीन. बरं. दुसरा प्रकार. एक, श्वास घेत पाय वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. जलदगतीने. दुसरा प्रकार. समोर. दोन्ही हात जवळ घ्यायचे. छातीवर. आणि श्वास घेत मागे झुकायचे. श्वास घेत मागं. श्वास सोडत पुढं. श्वास घेत मागं. श्वास सोडत पुढं. दुसरा प्रकार घेऊया. कमरेचे रोटेशन. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, चार, पाच. थोडा. दुसरा प्रकार. एक, दोन, तीन, चार, पाच. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे. रोटेशन करायचं गुडघ्याचं. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. पाय समोर घ्यायचे.
एक, दोन, तीन, चार, पाच. दुसरा प्रकार, एक, दोन, तीन, चार, पाच. त्याचा पुढचा प्रकार घेऊया. हा समोर घ्यायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. दुसऱ्या बाजूने एक, दोन, तीन, चार, पाच. याला बसून घेऊया. हा आपला सर्वसामान्य अभ्यास, बरोबर आहे. योगासन किंवा योग करण्यापूर्वी केला जाणारा अभ्यास, जेणेकरून आपलं शरीर योगासन करण्यासाठी तयार होतं. त्यासोबत अभ्यासक्रमानुसार बघूयात आपण. अभ्यासक्रम बघूयात आपण अगोदर सुरुवातीला कसा आहे, आणि त्यानंतर त्यातील एक एक भाग आपण बघायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला सूक्ष्म व्यायामाचा प्रकार नाही यामध्ये, गेल्या वेळेस होता. आणि आसनामध्ये एकूण 5 प्रकार आहेत, आणि त्यामध्ये आसन, प्राणायाम, क्रिया, मुद्रा आणि सूर्यनमस्कार अशा पद्धतीने 5 भागामध्ये तुमचा हा सिलेबस विभागलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला आसनं आहेत. आसनाचे सुद्धा प्रकार केलेले आहेत. ते पहिला जो आहे तो स्टँडिंग आसनाच, म्हणजे उभे राहून केली जाणारी आसनं, बरोबर आहे. पण त्यामध्ये कोणती कोणती आहेत बघा. परिवृत्त त्रिकोणासन आहे, वृक्षासन आहे, आणि कटिचक्रासन. हे 3 प्रकारचे आसनं, कटी वक्रासन, हे 3 प्रकारचे आसनं तुम्हाला उभारून करायच्या आसनामध्ये आहेत, स्टँडिंग पोझिशन. आणि जो दुसरा प्रकार आहे त्यामध्ये सिटिंग आसनास, म्हणजे बसून करावयाची आसनं. यामध्ये कोणकोणती आहेत? मर्जारी आसन आहे, उष्ट्रासन आहे, पश्चिमोत्तानासन आणि सुप्त वज्रासन. अशा प्रकारे 4 प्रकारची ही बसून करावयाची आसन आहेत. आणि तिसरा जो प्रकार आहे स्पाइन पोझिशन्स, जे पाठीवरती झोपून केली जाणारी आसनं, त्यामध्ये सर्वांगासन, हलासन आणि मत्स्यासन अशा प्रकारे 3 प्रकारचे आसन ही पाठीवरती झोपून केली जाणारी आसनं आहेत. त्याच्या पुढे प्रोन ऑन आसनाच, म्हणजे पोटावरती झोपून केली जाणारी आसनं. त्यामध्ये 2 आसनं आहेत. एक आहे दंडासन आणि दुसरा आहे धनुरासन. त्याच्या पुढे प्राणायामाचा काही भाग आहे, आणि प्राणायामामध्ये अनुलोम विलोम, शीतली, शीतकारी, उज्जाई आणि भ्रामरी अशा पद्धतीनं 5 प्रकारचे प्राणायाम तुम्हाला आहेत. त्यासोबत क्रिया आहे, त्याच्यात जलनेती, वमनधौती आणि त्राटक 3 प्रकारच्या क्रिया. आणि मुद्रा आणि बंदामध्ये योग मुद्रा, मूलबंद, जालंधर बंद, बुडियान बंद, आणि 5वा जो शेवटचा प्रकार आहे त्यामध्ये सूर्यनमस्कार आपल्याला बघायचे आहेत. तर आजच्या तासामध्ये आपण स्टँडिंग आसनात जे आहेत
ते आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तिन्ही आसनं बघून घेऊयात. त्यानंतर त्यांचं आपण माहिती घेऊया. एक एक आसन बघूया. आता परिवृत्त त्रिकोणासन सुरुवातीला अगोदर करूया, त्यानंतर मी माहिती सांगतो त्यांची. परिवृत्त त्रिकोणासन. तर परिवृत्त त्रिकोणासन करण्या अगोदर आपण त्रिकोण आसन करून घेऊया, जेणेकरून परिवृत्त त्रिकोणासन करण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर सर्वप्रथम मॅटच्या कोणत्याही एका बाजूला एका टोकाला थांबून घ्यायचं आहे आणि दंडासन स्थितीमध्ये आता दोन्ही पायाची तोंड बघा कशी समोर आहे, बरोबर आहे. त्यातील एक पाय उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचा. 2-3 फुटाचा साधारणतः अंतर आणि त्या पायाचं जे तोंड आहे ते त्या दिशेने असणार आहे आणि त्या पायाचं जे तोंड आहे, पायाचा पंजा, त्याचं मात्र समोरच्या दिशेने आहे. आलं लक्षामध्ये. तर दोन्ही हात बाजूला घ्यायचे. श्वास घेत हात वरती, श्वास सोडत खाली यायचा. सावकाश 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 सावकाश. तर सर्वप्रथम त्रिकोणासनामध्ये जाण्या अगोदर पहिल्यांदा सुरुवातीलाच पूर्ण आसन करणं हे चुकीचं ठरतं. काही जण नवीन असतील, बरोबर आहे, काही जण रेग्युलर करणारे असतील, तर सुरुवातीलाच पूर्ण आसनामध्ये जाणं थोडंसं अवघड असतं. म्हणून आपण गुडघ्यापर्यंत येऊया, त्यानंतर घोट्यापर्यंत येऊया. श्वास घेत दोन्ही हात वर घ्यायचे, श्वास सोडत खाली. 1 2 3. परत श्वास घेत वर, श्वास घेत दोन्ही हात वरती घ्या, खाली. 1 2 3. हा प्राथमिक अभ्यास आहे. त्यानंतर पूर्ण आसन करून घेऊयात. पूर्ण आसन करताना आपल्याला पूर्ण गोट्यापर्यंत हात आपल्याला आणायचा. श्वास घ्या, श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली यायचे सावकाश. आणि दृष्टी जी आहे ती वरच्या दिशेने, वरचा जो हात आहे आपला, त्या हाताच्या दिशेने आपल्याला दृष्टी ठेवायची आहे. 1 2 3. परत श्वास घेतो वरती. सुरुवातीला 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद आसन करणं पुरेसं आहे आणि ज्यावेळेस आपला अभ्यास होईल त्यावेळेस मात्र आपल्या मर्यादेनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपल्याला आसनाचा वेळ वाढवता येतो. परत एकदा करूया. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली. 1 2 3. परत वरती यायचा. त्यामध्ये बघा, हा गुडघा जो आहे त्या गुडघ्याला मागच्या दिशेने ताणायचं नाही. आलं लक्षात. गुडघा हा सरळ असला पाहिजे, बरोबर. ही एक चूक यामध्ये होत असते. दुसऱ्या बाजूने करूया. पाय जोडणे, दोन्ही पाय सरळ, त्याचा एक पाय उचलायचा आहे आणि अशा पद्धतीनं ठेवायचा. त्या पायाचं तोंड इकडे आणि हा पाय अशा पद्धतीने. काही जण काय करतात बघा, त्रिकोणासनामध्ये आपले जे दोन्ही पाय असे आहेत ते दोन्ही असेच ठेवतात. हे मात्र त्याच्यामध्ये चुकीचं आहे. दोन्ही पायाची तोंड अशी ठेवायची नाही. करूया. एक पाय ठेवून दुसऱ्या दिशेने श्वास घेत वरती, सोडून काढूया. 1 2 3. परत खाली, श्वास घेत वरती, खाली या. 1 2 3. त्रिकोणासन हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाही, परंतु परिवृत्त त्रिकोणासन करण्यासाठी
अगोदर त्रिकोणासन करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्रिकोणासनाचा अभ्यास करतो. तर श्वास दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली या. 1, 2, 3. परत टाके श्वास घ्या, श्वास सोडत खाली. 1, 2, 3. वर टाके समोर. दोन्ही पाय एका दिशेने. आता तुमच्या अभ्यासक्रमाला जे आहे परिवृत्त त्रिकोणासन ते आपण बघूया. बघा, आता आपण काय बघितलं? त्रिकोणासन. मग परिवृत्त त्रिकोणासन म्हणजे काय सांगा बघू. आता बघा, त्यामध्ये सुद्धा पायाची दिशा कशी आहे सर्व लक्षात. त्यानंतर दोन्ही हात वर घ्यायचे आणि दुसऱ्या विरुद्ध दिशेने जायचे. 1, 2, 3. सुरुवातीला बघा, त्यानंतर तुम्ही स्वतः करायचं. बघा, त्रिकोणासनामध्ये पायाची जी दिशा होती तीच दिशा आपल्याला ठेवायची आहे. फक्त बदल काय होतोय? त्रिकोणासनामध्ये आपण सरळ खाली येतो, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय होतंय? फक्त उलट आहे, उलट त्रिकोणासन. बघा, श्वास घ्यायचा आहे परत दोन्ही हातावरती, विरुद्ध दिशेला मागच्या बाजूने. त्यानंतर श्वास सोडत 1, 2, 3. बाजू दोन्ही हातात खाली. अजून एक चक्र करूया. श्वास घेत दोन्ही हातावरती, 1, 2, 3. दुसऱ्या बाजूने करूया. 1, 2, 3. थोडा समोर. परत एकदा दुसरं चक्र करूया. श्वास घेत दोन्ही हातावरती, 1, 2, 3. बघा, ज्याप्रमाणे आपण आसनामध्ये जातोय त्याच पद्धतीनं आसनाच्या बाहेर यायचं. तसं सुरुवातीला स्टेप्स बघा कशा आहेत. सावधान स्थिती, त्यानंतर एक पाय बाजूला, त्यानंतर दुसरी स्टेप झाली. तिसरी काय आहे? दोन्ही हात वरती. चौथ्या स्टेप मध्ये ओढून घ्यायचं आणि 5व्या स्टेप मध्ये खाली यायचं, बरोबर आहे. ते उठताना सुद्धा 1, 2, 3. अशा पद्धतीनं आसन सोडताना सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. झालं त्या अभ्यासक्रमातील परिवृत्त त्रिकोणासन. त्यानंतरचं जे आसन आहे वृक्षासन. वृक्षासनाचा अभ्यास करून घेऊया. सर्वप्रथम सावधान स्थितीमध्ये थांबायचं आहे. आता बघा, आपण बसून केली जाणारे आसन असतील, उभारून केली जाणारे आसन असतील किंवा झोपून केली जाणारी आसन असतील, त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सावधान स्थितीमध्ये थांबायचं आहे. आता उभारून केली जाणारी आसनामध्ये ही आहे आपली सावधान स्थिती. बसून केल्या जाणाऱ्या आसनामध्ये ही सुद्धा सावधान स्थिती कोणती मी सांगणार आहे. आणि झोपून केल्या जाणाऱ्या आसनामध्ये सुद्धा सावधान स्थिती कोणती असते ती पण आपण पाहूया. तर वृक्षासनाचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम सावधान स्थितीमध्ये
बघा, आता काही लोकांना पहिल्यांदाच वृक्षासन जमणार नाही, त्यांनी काय करायचंय, हा जो पाय आहे अशा पद्धतीने ठेवायचा. बघा, दुनियाचं समोर, एक, दोन, तीन, आले. समोर, परत एक, ऐक ना, विशालला त्यांना घेऊन कॅब मध्ये बसून दिले. कॅब बुक करतात. ऐक ना, विशालला जायची गरज नाही ना मग. आता बघा, यामध्ये सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे, जे गोल करून दाखवलेलं आहे. सर्वांनाच सर्वप्रथम म्हणजे पहिल्याच त्याच्यामध्ये वृक्षासन जमणार नाही, तर त्यांनी कसं करायचं. बर, कोणतंही आसन असेल त्याची आदर्श स्थिती म्हणजे जे आसन पूर्णपणे 100% बरोबर आहे अशा पद्धतीनं करता येत नाही. सुरुवातीला थोडस जमतं, त्यानंतर थोडस जमतं, त्यानंतर थोडस जमतं. म्हणजेच पहिल्याच दिवशी आपण कोणतंही आसन पूर्ण करू शकत नाही, बरोबर आहे. तर वृक्षासनाचा अगोदरचा जो अभ्यास आहे तो आपण पाहिलेला आहे. आता पूर्ण वृक्षासन करून घेऊया. आपल्या पायाची टाच पंजावरती बसवायचं. ही पायाची टाच जी आहे ही काही जण काय करतात, गुडघ्यावरती बसवतात. हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. तर अशा पद्धतीने वरती घ्यायचे. दोन्ही हात समोर किंवा काही संस्थांमध्ये दोन्ही हात वरती अशा पद्धतीने सुद्धा दाखवण्यात आलेला आहे. दोन्ही बरोबर आहे अशा पद्धतीने करा किंवा दोन्ही हात वर, बरोबर आहे. तर दृष्टी समोर, एक, दोन, तीन. पुन्हा दुसऱ्या बाजूने करूयात लगेच. दोन्ही हातामध्ये नमस्कार मुद्रा, या मुद्रेला काय म्हणायचंय तर नमस्कार मुद्रा. एक, दृष्टी समोर, दोन, तीन. परत दुसऱ्या बाजूने करूया. समोर, एक, दोन, तीन. परत दुसऱ्या बाजूने, एक, दोन, तीन, चार, पाच. हे तुमच्या अभ्यासक्रमामधली 2 आसनं. त्याच्यानंतर हे दुसरं आसन आहे कटिवक्रासन. हे बघूयात. दोन्ही पायामध्ये थोडस अंतर, दोन्ही हात समोर घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने वळायचा, म्हणजे कमरेला पीळ द्यायची. कटी म्हणजे कंबर, बरोबर आहे. एक, दोन, तीन. परत समोर या. श्वास दुसऱ्या बाजूने जायचा आहे. एक, दोन, तीन. समोर, परत एक, दुसऱ्या बाजूने, एक, दोन, तीन. समोर, दुसऱ्या बाजूने करूया लगेच. एक, दोन, तीन. समोर. ही झाली स्टँडिंग पोझिशन्स मधली तुमची 3 आसनं. परिवृत्त त्रिकोणासन, वृक्षासन
आणि कटिवक्र आसन, 3 आसन आपण पाहिलेले आहे. त्यांची माहिती बघूया आता. सर्वप्रथम त्रिकोणासनाची माहिती बघूया. त्रिकोणासन कसं करायचं ते पाहिलंय. त्यानंतर लगेच माहिती आपण त्याची बघूया. परिवृत्त त्रिकोणासन. त्रिकोणासन कशाला म्हणायचं हो? त्रिकोणासन का म्हणतात? जे आसन त्रिकोणासारखे दिसते त्याला त्रिकोणासन असे म्हणतात. ज्या आसनामध्ये जे आसन केल्यानंतर होते. काय म्हणला? ज्या आसनामध्ये त्रिकोणासारखी स्थिती होते त्या आसनाला त्रिकोणाचे आसन असे म्हणतात. बरोबर आहे. त्रिकोणासारखा आकार आपल्या शरीराला प्राप्त होतो. हे आहे आपलं परिवृत्त त्रिकोणासन. आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे शरीराचा आकार कसा होतो? शरीरामध्ये त्रिकोण तयार होतो. बघा, दोन्ही पायामध्ये सुद्धा त्रिकोण झालेला आहे. परत इकडे सुद्धा एक त्रिकोण झालेला आहे. म्हणजेच त्रिकोणाची निर्मिती आसनामध्ये होते. आणि परिवृत्त त्रिकोणासन कशाला म्हणायचं? आता त्रिकोणासनामध्ये शरीराचा आकार त्रिकोणासारखा दिसतो म्हणून त्रिकोणासन म्हणायचं. हो सर. काय? बरोबर. परिवृत्त त्रिकोणासन मग कशाला म्हणायचं? परिवृत्त म्हणजे काय माहित आहे कुणाला? परिवृत्त म्हणजे हा संस्कृत मध्ये परिवृत्त म्हणजे त्याला म्हणायचंय वळवणे, फिरवणे, त्याला म्हणजे. मग त्रिकोणासन, परंतु परिवृत्त त्रिकोणासनामध्ये काय करतोय? आपली कटी जी आहे किंवा धड जे आहे ते आपण वळवतोय. बरोबर आहे. आपण प्रॅक्टिकल करताना सुद्धा बघितलं बघा, दोन्ही हात समोर. बरोबर आहे. पहिली स्टेप कशी होती? दोन्ही हात समोर आणि नंतर वळायचं आहे, आपल्याला फिरायचं आहे. म्हणजेच फिरवणे काय आहे? वळवणे किंवा फिरवणे. आपल्या कशाला? तर धडाला, आपल्या कमरेला वळवणे. त्यानंतर त्रिकोणासन करायचं. त्रिकोणासनामध्ये बदल परीक्षेतले असं सांगायला ना, मग कारण आज अशी काय करावं? म्यूट केलं तर बरं होईल. कुणाचा नाही पुढे बघूया. कृपया स्पीकर जरा ऑन ऑफ करत जा. भिजवून टाक भिजवून टाक ना मग. तर बघा, आपल्या पोटाचे जे स्नायू आहेत, आता बघूया कशावरती आपला याचा परिणाम होतोय. परिवृत्त त्रिकोणासनाचा कशावरती परिणाम होते? सर्वप्रथम स्नायू संस्थेवरती बघूयात. म्हणजेच ज्यावेळेस आपण परिवृत्त त्रिकोणासन करतो, पीळ देतो, फिरवतो, त्यावेळेस पोटाला सुद्धा एक उत्तम असा ताण पडतो. म्हणजेच बघा, इथं दाखवलेलं आहे निळ्या रंगामध्ये जे स्नायू दाखवलेले आहेत त्या स्नायूंना चांगली पीळ बसते. बरोबर आहे. आणि त्यामुळं त्या स्नायूंना सुद्धा एक उत्तम प्रकारचा व्यायाम मिळतो. आणखीन कुठल्या स्नायूंना आपल्याला व्यायाम मिळतो बघूयात. बघा, लाल रंगामध्ये जे स्नायू दाखवलेले आहेत आणि हिप्स मसल्स जे आहेत ते मसल्स असतील, पुन्हा
पिंजऱ्यातील स्नायू, हॅमस्ट्रिंग मसल्स म्हणजे त्यासोबत पाठीचे स्नायू आणि काही मणक्यातील स्नायू जे लाल रंगाने आपल्याला दाखवलेले आहेत, या सर्व स्नायूवरती आपल्याला परिवृत्त त्रिकोणासनामध्ये ताण बसतो, स्ट्रेचिंग मिळते आणि त्यांचं आरोग्य त्या ठिकाणी सुधारतं. त्यासोबत याचा लाभ काय सांगता येईल तर स्नायूचे बळकटीकरण, पायाचे स्नायू मजबूत होतात, कमरेचे स्नायू मजबूत होतात. त्याचसोबत काही आसन असतात बघा, स्पाईन जे आहे आपल्या स्पाईनला जर निरोगी ठेवायचा असेल तर काय काय करावं लागेल, कोणती आसनं देतात त्याला, बाजूला झुकणे, बरोबर आहे, समोर झुकणे, मागे झुकणे आणि त्या स्पाईनला पीळ देणे, बरोबर आहे. मग पीळ देणाऱ्या आसनामध्ये आपण हे आसन सांगू शकतो. त्यासोबत त्याला स्वस्थ ठेवणारं आसन आहे, पायाच्या स्नायूंना मजबूती देणार आहे आणि पोटातील जे अवयव आहेत त्यांना सुद्धा हे बल प्रदान करणारं आसन आहे. उंची वाढवण्यासाठी सुद्धा हे आसन तितकंच लाभदायक आहे. तर उंची वाढवण्यासाठी आपण फक्त एकाच आसनाकडे बघतो, ते कोणतं आहे तर ताडासन. नुसतं आता समजा एखाद्याची उंची वाढवायची आहे, नुसतं ताडासनच देऊन चालतं का त्या व्यक्तीला तर नाही. ताडासनासोबतच पश्चिमोत्तानासन, बरोबर आहे, त्रिकोणासन, अशी 5 आसनं तरी त्याला द्यावी लागतात. म्हणजेच त्रिकोणासनामध्ये सुद्धा उंची वाढवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. त्याच्या पुढचं कोणतं आसन आहे बघूया. मग आता हे जे आसन कोणी करायचं नाही बघा. आपण ज्यावेळेस आसनाची माहिती घेतो त्यावेळी सर्वप्रथम आसनाचं नाव, म्हणजे नाव कशावरून पडलं किंवा नावाचं विश्लेषण काय होतं. आता सुरुवातीला जसं बघितलं की परिवृत्त त्रिकोणासन कसं नाव कसं पडलं, त्यानंतर त्याची माहिती, ते आसन कसं करायचं, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर त्या आसनाचे लाभ काय आहेत आणि चौथा जो भाग आहे, पॉइंट आहे, तो म्हणजे कुणी करायचं नाही. हे आसन कुणी करायचं नाही. सांगू शकाल का कुणी याच्यामध्ये? स्पायनल इंजुरी असेल तर सर, मणक्याचे आजार असतील तर, मणक्याचे आजार असतील, त्याचसोबत तर गुडघ्यांना पण त्रास असेल तर नाही जमणार ना? हो, बरोबर आहे. गुडघ्याला म्हणजे गुडघ्याचा त्रास असणाऱ्यांनी सुद्धा परिवृत्त त्रिकोणासन करू नये. म्हणजे बघा, गुडघ्यावर ताण येणारे आसन, जास्त ताण, प्रेशर पडेल अशी आसनं आपण त्या ठिकाणी टाळायचे. त्यासोबत काय म्हणता येईल आणखी, एखाद्याचं हाड मोडलेलं असतं पायाचं, अशा व्यक्तीने पण त्याच्यामध्ये सहभाग घेऊ नये. त्यासोबत पोटाचे काही दुर्धर आजार असतील अशा व्यक्तींनी, आणि शेवटची जी गोष्ट आहे, आपण सर्वच म्हणण्यापेक्षा बऱ्याच आसनामध्ये म्हणतो की गर्भवती स्त्रियांनी करू नये, बरोबर आहे. जर समजा परीक्षकासमोर जर काही आठवतच नाही आपल्याला काय काय सांगायचं, तर 2-3 गोष्टी आपण तिथं एक कॉमनली सांगू शकतो की गर्भवती स्त्रियांनी करू नये. बरीच आसनं त्यामध्ये मोडतात, काही मोजकी आसनं आहेत जी गर्भवती स्त्रियांसाठी असतात. त्यासोबत उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा हे आसन ज्यावेळेस सराव होईल त्याचा व्यवस्थित चांगला, त्यानंतर केलं तर, म्हणजे सहज रीतीने जर आसन होत असेल, आपली व्याख्या कशी आहे बघा आसनाची, की काय पतंजलीची व्याख्या आसनाची, स्थिरम सुखम आसनम, बरोबर आहे. त्या आसनामध्ये त्रास नाही झाला पाहिजे. सहज गतीने जर करता येत असेल तर त्यावेळी आपण त्याला करायला लावू शकतो. पुढचं आसन बघूयात. पुढच्या आसनाची माहिती लगेच. वृक्षासन.
सर एक वेळेस इंडिकेशन पण पाहिजे होते. काय म्हणलं? सर इंडिकेशन म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये स्पेशली आपण देऊ शकतो. हा कोणत्या ह्याच्यामध्ये स्पेशली देऊ शकतो. ठीक आहे, ते पण पाहूया आपण. हम्म? स्पेशल कशामध्ये देऊ शकतो कोणी सांगू शकेल का? नवीन काय दिसते या आसनामध्ये किंवा इतर आसनामध्ये घडतं परंतु या आसनामध्ये वेगळंच काही घडतं, अशामध्ये काय आहे? हिप जॉईंटच्या लवचिकता होती सर तिथं म्हणजे हिप जॉईंट्स बरोबर आहे. एक हं. मिनिट. हिप्स मसल्स जे आहेत त्याच्यामध्ये दाखवले पहा. हिप्स मसल्स म्हणजे याचा फायदा काय होईल, कशामध्ये होईल? हिप्स मसल्स मधून जाणाऱ्या ज्या नर्व्स आहेत बरोबर आहे, तर हिप्स मसल्स मध्ये जर ताठरता आली तर सायटिक नर्व जे आहे त्याच्यावरती प्रेशर येतं आणि पायामध्ये मुंग्या येणं, पाय जड पडणं, पाय दुखणं असे प्रकार आपल्याला दिसून येतात. आणि या आसनाचा फायदा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल की बाबा सायटिक पेन जे आहे ते सुद्धा कमी करण्यासाठी आणि सायटिक नर्ववरील प्रेशर कमी करण्यासाठी हे आसन तिथं आपण वापरू शकतो. कारण हिप्स मसल्स यामध्ये सहभागी होत आहे आणि हिप्स मसल ज्यावेळी मसल्समध्ये ज्यावेळी लवचिकता येते बरोबर आहे, त्यांच्यामधील ताण कमी होतो, म्हणजेच अर्थातच सायटिक नर्ववरचं प्रेशर कमी होतं आणि ती व्यवस्थित कार्य करायला लागते. बरोबर आहे. आणि दुसरा भाग म्हणजे आपण जे सुरुवातीला बघितलं बा पोटाचे जे मसल्स यामध्ये ताणले जातात, तर अशा पद्धतीनं ताण जो पडतो तो इतर आसनामध्ये नाही. या स्नायूंना जो पडणारा ताण आहे बघा, असे स्नायू इतर कोणत्या आसनामध्ये सहभागी होता तो सांगू शकाल का? बघा आसनं बरीच आहे बघा. ज्यावेळेस आपण इकडे झुकतो त्यावेळेस हे बाजूचे स्नायू ताणले जातात बरोबर आहे. मागे झुकतो त्यावेळेस पुढचे बरोबर आहे. परंतु हे जे स्नायू आहेत त्यांना जी पीळ पडते परिवृत्त त्रिकोणासनामध्ये जी पीळ पडते, जी स्ट्रेचिंग मिळते, ती स्ट्रेचिंग जी आहे ती इतर आसनामध्ये किंवा दुसऱ्या आसनामध्ये मिळत नाही. हे याचं एक वैशिष्ट्य आहे. आता मेरुदंडाला जी पीळ आहे याशी ते आपण बऱ्याच आसनामध्ये पाहतो बरोबर आहे. स्पायनल ट्विस्टिंग, मत्स्येंद्रासन असेल किंवा इतर कोणती पीळ देणारी आसनं असतील त्याच्यामध्ये पीळ पडते, परंतु या भागाला जी पीळ पडणारी आहे ती आपल्याला या आसनामध्येच दिसून येते. पुढे बघूया. वृक्षासन. वृक्षासनामध्ये चूक जी होते ती चूक आपण पहिल्यांदा सांगितलेली आहे की जो पायाचा तळवा आहे तो गुडघ्यावरती ठेवायचा नाही. पहिली चूक. तो कसा ठेवायचा आहे तो दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेला आहे बघा बरोबर आहे. तर ही चूक मात्र आपल्याला
तिथं टाळायचे. त्यासोबत कोणत्या मसल्सना फायदा होतो बघूया. वृक्षासनामध्ये सुद्धा जास्तीत जास्त परिणाम आपल्याला आपल्या पायावरती दिसून येतो. बघा, पायाचे जे स्नायू आहेत, उभ्या पायाचे जो उभा पाय असणार आहे आपला त्या पायाचे स्नायू त्याच्यावरती प्रेशर येतं, म्हणजेच एक उत्तम असा ताण, आणि त्यामुळं त्या स्नायूंचं आरोग्य सुधारतं. त्याचसोबत ज्यावेळी वरचा पाय आपण दुमडून ठेवतो त्यावेळेस मांडीतील जे स्नायू आहेत, बघा इकडच्या बाजूला दाखवलेले आहेत, हे मांडीतील जे स्नायू आहेत त्यांच्यावरती ताण पडतो. उभा पाय असणारा आहे त्यांच्यावरती कोणत्या पायावरती स्नायूवरती ताण पडतो ते पण आपल्याला इथे दाखवलेलं आहे. आणि त्याचसोबत पाय आणि मेरुदंड यांच्याशी निगडीत काही स्नायू आहेत वरच्या बाजूला, बघा पोसास मेजर म्हणून दाखवलेला आहे. ते स्नायू असतील त्यांच्याही वरती उत्तम असा ताण पडतो. म्हणजेच स्नायू संस्थेमध्ये बघायला गेलं तर आपले पायाचे स्नायू यामध्ये सामील होतात. त्यासोबत पाय आणि मेरुदंड याच्याशी निगडीत असणारे जे खालच्या बाजूचे स्नायू आहेत ते स्नायू सुद्धा यामध्ये सहभागी होतात. म्हणजेच त्यांच्यावरती उत्तम असा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यासोबत हे आसन संतुलन साधणाऱ्या आसनामध्ये, बरोबर आहे. बघा, सुरुवातीला आसन जमतं का हो? बरेच जणाला जमत. किती जणाला जमतं? तर पहिल्यांदा हे आसन लगेच जमत, हालतं शरीर, डुलतं, पटकन येत नाही, स्थिर होत नाही शरीर. म्हणजेच संतुलन करणाऱ्या आसनामध्ये, शरीराला संतुलन करणाऱ्या आसनामध्ये हे आसन येतं. ज्याप्रमाणे हे आसन शरीराला स्थिर करतं, बरोबर आहे, त्याचप्रमाणे हे आसन मनाला सुद्धा स्थिर करतं. चंचल मन, बरोबर आहे. चंचल मन कसं? चंचल मन सुद्धा कसं डुलतं इकडं तिकडं इकडं तिकडं, बरोबर आहे. आणि या आसनामध्ये शरीर सुद्धा डुलतं इकडे तिकडे इकडे तिकडे. पण शरीराला जशी स्थिरता ज्यावेळेस हे आसन व्यवस्थित जमायला लागतं आपल्याला, तसंच त्याचप्रमाणे मनाला सुद्धा, चंचल मनाला सुद्धा हे आसन स्थिरता प्रदान करणारं आहे. तर आता या आसनामध्ये कोणी करायचं नाही, यामध्ये काय सांगता येईल? तुम्ही सांगा बघू. ज्यांना पायाचे आजार आहे. पायाचे आजार म्हणजे सर्वच आजार आले का? म्हणजे ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, ते आपण कॉमन उभा नाही टाकू शकत. पायावरती ताण पडतो म्हणजे कॉमनली पायाचे आजार म्हणले की विषय संपला, दुसरे नाव सांगण्याची गरज नाही, म्हणजे विशेष रोगाची नाव सांगण्याची गरज नाही. ज्यांना चक्कर वगैरे येते सर, त्यांना म्हणजे हा संतुलन नाहीये त्यांचं म्हणजे ब्रेन. आणखीन बघायला उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना सुद्धा ह्या आसनामध्ये थांबल्यानंतर चक्कर येऊ शकते, किंवा ज्यांना अगोदरच पूर्वीपासून चक्कर येत असतात त्यांना पण हे टाळावं लागेल, बरोबर आहे. आणि गुडघ्याचा त्रास असणाऱ्यांनी, गुडघेदुखी असणाऱ्यांनी त्यांनी सुद्धा हे आसन टाळावं. कारण काय होतं याच्यामध्ये सांगा बरं. तर हे तुलनात्मक आसन असल्यामुळे वजन बॅलन्स जर नाही झालं तर पडण्याची शक्यता असते, जास्त करून तोल जाण्याची शक्यता असते. ते संतुलनामध्ये आलं म्हणजे जास्त वजन असणाऱ्यांनी, अति लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा
करू नये, कारण तोल जाऊन ती व्यक्ती पडू शकते. मीडियम असणाऱ्यांनी केलं तर चालेल, पण अतिलठ्ठ जे आहे त्यांनी ते करू नये. तोल जाऊ शकतो. त्यासोबत काय विषय होता आपला, तर गुडघे दुखणाऱ्यांनी सुद्धा करू नये. म्हणजेच गुडघे ज्यांचे दुखतात त्यांच्या गुडघ्यामध्ये अगोदरच प्रेशर आलेलं असते, बरोबर आहे, असे घट्ट झालेले असतात एकमेकावरती, अगोदरच ताण आलेला असतो किंवा कुणाचा तरी खुर्च्या झिजलेला असतो, असा प्रकार त्याच्यामध्ये घडलेला असतो. म्हणजे गुडघे दुखणाऱ्या व्यक्तींमध्ये परत त्याच्यामध्ये प्रेशर देणं ते आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं ठरतं. म्हणून अशा लोकांनी सुद्धा ते करू नये. ज्यांचं मन स्थिर नाही त्यांना पण बॅलन्स होत नाही सर. कुणाला? ज्यांचं मन स्थिर नाही हम्म. त्यांना होत नाही, बरोबर आहे, पण म्हणजे बॅलन्स मानसिक आजाराचे पेशंट, मानसिक आजार त्यांना देता येईल आपल्याला असं. बघा, कारण काय आहे, मन स्थिर नाही, बरोबर आहे, परंतु सुरुवातीला हे आसन जमत नाही. ज्यावेळेस पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, दुसऱ्या दिवशी थोडंसं जमायला लागतं, तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा थोडंसं जमायला लागतं, पाचव्या दिवशी थोडंसं जमायला लागतं. अशा पद्धतीने जर करत गेलं तर अतिलठ्ठपणामध्ये त्या व्यक्तीला तोल सांभाळणं अवघड होतं. परंतु मन ज्याचं चंचल आहे त्यांनी करावं हे आसन, कारण त्याचा उद्देशच तो आहे. त्या आसनाचा उद्देश म्हणजे ते आसन आपल्या शरीरामध्ये बनवतं काय, शरीराला स्थिर बनवतं आणि मनाला सुद्धा स्थिर करण्याचं त्याचं काम आहे, बरोबर आहे. मग तर त्याचा उद्देशच आहे तो स्थिर करण्याचा. मग मन चंचल असणाऱ्या व्यक्तीला दिलं तरी चालतं. जर समजा एखाद्याचं मन चंचल असेल तर तो त्या आसनामध्ये उभारल्यास पडू शकतो का? हो, पडेल का तो? तर तो पडणार नाही, पण बॅलन्स होणार नाही. हा, आपल्याला पडायचं नाही, बॅलन्स करायचा आहे. मग बॅलन्स साधणं हे पहिल्या दिवशी जमत नाही, नंतर आपल्याला जमतं, ते आपोआप थोडं थोडं होत जातं. आणि मन असेल किंवा शरीर असेल ते एकदा स्थिर होणार नाही, त्याला अभ्यासपूर्वक आपल्याला स्थिर करावं लागतं. पण अतिलठ्ठ असणाऱ्या व्यक्तीमध्ये तो पडू शकतो, बरोबर आहे का? तर भिंतीचा आधार घेऊन किंवा कशाचा आधार घेऊन खुर्चीचा पण करता येईल. आता ज्यावेळेस अयंगार जो योगाचा एक प्रकार आहे किंवा अयंगार यांनी जो योग शिकवला, त्यावेळी बघा 60 वर्षाचा व्यक्ती जरी असला तरी ते अवघड अवघड असणं त्याला शिकवू शकतात, कारण त्याच्यामध्ये तशा पद्धती त्यांनी तिथं सांगितल्या आहेत. म्हणजेच कशा, जसं की आता आपण सांगितल्याप्रमाणे जो अतिलठ्ठ आहे मग त्यानं, म्हणजे अतिलठ्ठ असणाऱ्या व्यक्तीचा अगोदर वजन कमी करा ना. म्हणजे इतर काय आहे, सूर्यनमस्कार असतील किंवा आणखी सूक्ष्म व्यायाम असतील, स्थूल व्यायाम असतील, असे आसनं देऊन त्या व्यक्तीचं लठ्ठपणा कमी करा, त्यानंतर हे आसन द्या, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कोणती, जर करायचंच असेल तर भिंतीचा आधार घेऊन द्या, ते पण करू शकतो. परंतु उत्तम कोणतं राहील, दोन्हीमध्ये उत्तम कोणतं राहील? वजन कमी करून केलेलं चांगलं असेल किंवा भिंतीचा आधार घेऊन केलेलं चांगलं असेल? तर वजन कमी करून करणं म्हणजे त्याच्यापासून लांब जाणं आहे, म्हणजे ते पण करणं सायमल्टेनियसली, पण भिंतीचा आधार घेऊन करणं सोपं आहे. वजन कमी करून करणं हे लांब जाणं नाही, उलट त्या आसनाचं जवळ जाणं झालं, कारण ती आसन करण्याची पात्रता आपल्यामध्ये आली, बरोबर आहे का? बघा, पतंजलींनी सांगितलेले आहेत ऑब्स्टेकल्स 9 आहेत. कोणते कोणते आहेत बघा, व्याधी, ध्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, हे काय आहेत? योगामधील अडथळे आहेत, बरोबर आहे का? आणि व्याधी म्हणजे वेगवेगळ्या व्याधी, एखाद्याला जर मणक्याचा आजार असेल तर तो
अवघड आसनं करू शकणार नाही म्हणजे तो आसन अभ्यासामधला अडथळा झाला. म्हणजेच लठ्ठपणा हा वृक्षासन करण्यामध्ये अडथळा झाला. बरोबर आहे का? तर मग तो अडथळा कमी कसा करायचा? तो अडथळा कमी करून ते आसन आपण करू शकतो. वजन कमी करून आसन करणं हे उलट आपण त्या आसनाला जवळ करतोय, म्हणजे ती पात्रता आपल्यामध्ये येते ते आसन करणे. त्याचसोबत आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगता येईल, ऑस्टिओप्रॉसिस नावाचा जो विकार आहे, ज्यांची हाडं कमकुवत आहेत, थोडस जरी पडले की मोडतात. बघा असे काही लोक आहेत की थोडं जरी पडले की हाड मोडतं. बरोबर आहे. अशा लोकांनी म्हणजे ज्यांच्या हाडांची घनता कमी आहे, नाजूक हाडं आहेत, अशा लोकांनी सुद्धा हे आसन टाळावं. त्याचसोबत एखाद्याचं हाड मोडलेलं आहे, रॉड वगैरे आहे पायामध्ये, अशा लोकांनी सुद्धा टाळावं. किंवा एखाद्याचा बॉल सिंड्रोम असतो, इथं जो सांधा आहे, बरोबर आहे, तर अशा पद्धतीने बसवलेला सांधा आहे त्या ठिकाणी त्याचं पायातला, बरोबर आहे. तर ज्यांना या बॉल मध्ये प्रॉब्लेम असतील किंवा काही जणांचा तो खुर्च्या जो असतो तो काही कारणामुळे टिअर झालेला असतो किंवा आणखीन काही कारणामुळे तिथे विकृती आलेली असतील, तर अशा व्यक्तींनी सुद्धा हे आसन करायचं टाळावं. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा हे आसन टाळावं. तर हे झाले कोणी करू नये. लाभ पण पाहिलेले आहेत आपण. तर आज आपण थांबूया तिथंच. पुढचा जो भाग आहे तो उद्याच्या तासामध्ये बघूयात. पुढचा तास आहे मला 7 वाजले. राम सर. लिव्ह करू द्या का पोस्ट हो करायचंय कोणाला? हो, करा करा. हं.
गॅलेक्सी कोण आहे? लिव्ह करा ना. तुम्ही होस्ट झालात. नुसतं चालू करून ठेवलंय काय मोबाईल? कोण आहे?